नमस्कार मंडळी, मी सचिन कृष्णा तळे तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे ते आहे. आणि आजचा विषय तुम्हाला थंबनेल पाहून हा कळलाच असेल. मी आज कोणत्याही विषयावर बोलणार आहे. होय, मी विषयावर बोलण्याच्या आधी तुम्हाला ह्या यूट्यूबच्या आपल्या सध्याच्या आजच्या व्हिडिओमध्ये नक्की विषय काय आहे तो तुम्हाला सांगणार आहे. तर तो विषय असा आहे की एक गोष्ट तुम्हाला शेवटपर्यंत मी सांगणार आहे. ती गोष्ट तुम्ही नक्की ऐका. या गोष्टीवरून तुम्हाला कळेल की भाषा ही आपल्यासाठी, आपल्या राज्यासाठी, आपल्या संस्कृतीसाठी किती महत्त्वाची आहे. सीमेवरती ज्याप्रमाणे सैनिक रक्षण करत असतात, त्याचप्रमाणे भाषा देखील आपलं रक्षण करते, आपल्या संस्कृतीचं, आपल्या राज्याचं. आता थंबनेल पाहून तुम्हाला विचार पडला असेल की सचिन काय सांगतोय नक्की, भाषा ही आपली रक्षण करते. होय, भाषा ही आपलं रक्षण करते. खरंच तुम्हाला जी मी गोष्ट सांगणार आहे त्या गोष्ट पूर्ण जर तुम्ही ऐकली तर तुम्हाला नक्कीच कळेल की भाषाशिवाय ह्या राज्याला, कोणत्याही राज्याला महत्त्व नाही आहे. खरा चेहरा जो आहे त्या राज्याचा ती त्याची भाषा आहे. आणि त्या भाषेसाठी आज आपल्याला मैदानात उतरणं खूप काळाची गरज आहे. मंडळी, विषयाला हात धरण्याआधी, विषयासोबत जाण्याआधी तुम्हाला एक सगळ्यांना विनंती करायची आहे. मला राज्यामध्ये जे काही प्रकार चालला आहे तो प्रकार खूपच निंदनीय आहे. मराठी भाषेसाठी मराठी माणसांना मैदानात उतरावं लागतं आहे, आंदोलन करावं लागतं आहे. मराठी माणसांना जर आंदोलन करावं लागत असेल तेही मराठी माणसांसाठी, मराठी भाषांसाठी, मराठी माणसांच्या नोकरींसाठी, उद्योगधंद्यांसाठी, तर खरंच ही खूपच चिंताजनक आणि धोक्याची घंटा आहे. हे आधीच तुम्ही समजून घ्या. मी ही धोक्याची घंटा का बोलतोय बरं? कारण मराठी भाषा ही आपल्या राज्याची रक्षण करते आहे. हे तुम्हाला मी पुढच्या गोष्टी सांगणारच आहे. पण जर आपण आज ह्या मराठी भाषेसाठी, मराठी संस्कृतीसाठी, महाराष्ट्रासाठी जी संस्था, जे राजकीय पक्ष, जी संघटना मैदानात उतरून लढतीये, त्यांच्या पाठीशी आपण जर उभं नाही राहिलं तर भविष्यामध्ये आपल्या पिढीला आपण आपली जी महाराष्ट्राची मूळ संस्कृती आहे ती देण्यापर्यंत आपण पोहोचणार नाही. ती जर त्यांना सांगायची असेल, ती द्यायची असेल, तर आजच्या लढ्यामध्ये ह्या संघटनेच्या पाठीशी आपल्याला उभं राहणं खूप गरजेचं आहे. भाषा ही आपल्या राज्याची कशी रक्षण करती झाली ह्याची एक तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगतो. एक साधारणतः एक राज्य असतं. त्या राज्यामध्ये ना राजा असतो. तो खूप दिलदार असतो. तो काय करतो की आपल्या राज्याचा कारभार चांगला चालावा, राज्यामध्ये बाहेरची गुंतवणूक चांगली यावी, तिकडचे काही आदानप्रदान गोष्टी घडाव्यात, ह्यासाठी इथल्या लोकांसाठी तो बाहेरच्या लोकांची दारं उघडी करतो. कालांतराने जेव्हा तो व्यापार वाढत जातो तेव्हा बाहेरच्या देशातले, बाहेरच्या राज्यातले, बाहेरच्या प्रांतातले काही लोक ह्या राज्यात येतात. आणि एक दिवस असा येतो की राज्याचं कारभार हे खूप चांगल्या प्रकारे चाललं आहे. इतर राज्यांपेक्षा, इतर म्हणजे जे काही प्रांत असतील त्या प्रांतांपेक्षा ह्या राज्याचा कारभार खूप चांगल्या प्रकारे आणि महसूल खूप चांगल्या प्रकारे चालू असतो. इथे कष्ट, मेहनत देखील चांगल्या प्रमाणात घेतली जाते. जे पण काही इन्फ्रास्ट्रक्चर, जे काही नवीन गोष्टी येतात त्या सगळ्या ह्या राज्यात येत असतात. आणि हे काही लोकांना, काही राज्याला, काही प्रांतांना हे कुठंतरी खटकतं. इतर राज्यातली लोक, शत्रू राष्ट्र, शत्रू राज्य ह्या राज्यावरती आक्रमण करतात. आणि ह्या आक्रमणामध्ये हा राजा पराभूत होतो. हे वारंवार घडतं. एकदा, दोनदा, तीनदा, 4-5 वेळा अशा गोष्टी घडतात की राजा आपल्याप्रमाणे आपलं राज्य वाचवण्यासाठी, आपली प्रजा वाचवण्यासाठी, आपली संस्कृती वाचवण्यासाठी प्रयत्न करतोय, मेहनत करतोय, परंतु त्याला प्रत्येक वेळी हार मानावी लागते. आता राजा एकटा पडतो, चिंतेत पडतो. तो प्रधानाला बोलवतो, सैनिकाला बोलवतो, त्याची जे काही शिष्टमंडळ असते त्या सगळ्यांना बोलवतो आणि राज्यातल्या काही तज्ज्ञांना बोलवतो. त्यांची सगळ्यांची एक बैठक घेतो आणि बैठकीत हा विषय मांडतो की आता आपण आपल्या राज्याला कसं वाचवायचं. मी हवे ते नियोजन करतोय, हवे त्या प्रकारची माहिती, म्हणजे शस्त्रसाठा असो, सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करतोय, पण इथल्या राज्याची माहिती बाहेरच्या राज्यात कशी काय जाते, कोण ही माहिती पुरवतंय, हे सगळे चिंतेत असतात. त्यावेळी राजा सगळ्यांना आपलं मत मांडण्यासाठी इथं एका सभागृहात बोलवतो. सगळे दिवसभर आपलं मत मांडतात. अशा वेळी
त्याच सभागृहामध्ये एक शिक्षक, म्हातारा वयस्कर व्यक्ती राजाच्या समोर येतो. राजाला म्हणतो, मी एक उपाययोजना सांगतो, ती तुम्ही करून पहा. ती तुम्ही केली तर तुमचं राज्य आणि आपलं राज्य हे नक्की वाचेल. राज्यातले सगळे जे काही दरवाजे असतात ती बंद केली जातात. त्याच्या आधी त्या राज्यामध्ये जेवढी काही लोक असतात, जी बाहेरच्या देशातून आलेली जी काही पाहुणे असतात, व्यापारी असतात, सकाना असतात, ती सगळीच्या सगळी मंडळी महिनाभरासाठी राज्याच्या बाहेर काढली जातात. जी मूळ ह्या राज्यातली आहे त्यांनाच इथे स्थान दिलं जातं. अदरवाईज सगळेच्या सगळे ह्या राज्यातून बाहेर काढले जातात. राजा त्या म्हाताऱ्याच्या, ज्या शिक्षक म्हातारा असतो त्याचा तो ऐकतो आणि त्या उपाययोजनेसाठी तो पुढाकार घेतो. त्या गोष्टीवर नंतर पुन्हा कधीही आक्रमणं झालीच नाहीत आणि जर काही आक्रमणं झाली तर राजाला त्यावेळी हार पत्करावी लागली नाही. तर नक्की त्या व्यक्तीने असं राजापाशी काय सांगितलं होतं? शिक्षकाने सांगितलं की तुम्ही आता भाषा बदला. भाषा कोणती बदला? भाषेमध्ये अशा काही गोष्टी बदली करा जे बाहेरच्या प्रांताच्या लोकांना समजणार नाही. जी फक्त समजेल ती फक्त आपल्याच इथल्या तटबंदीमधल्या आपल्या राज्यातल्या लोकांनाच. की राजा महिनाभरामध्ये एक समिती निर्माण करतो, एका भाषेची निर्मिती करतो. ती भाषा सगळ्या लोकांना शिकवली जाते. तिथले बोर्ड, तिथले शासकीय दरबारातली सगळी माहिती ही सगळीच्या सगळी एका नव्या भाषेत रूपांतर झालेली असते. आता राज्याचा दरवाजा हा उघडला जातो. उघडल्यानंतर जी काही बाहेरची लोक येतात त्यांना इथली भाषा समजणं खूपच अवघड जातं. अशा वेळी बाहेरच्या प्रांतातली जी काही शत्रू राष्ट्र होती, जी काही शत्रू राज्य होती, त्यांना इथल्या राज्याची माहिती तिथपर्यंत पोचत नाही. आणि जो काही इथनं ह्या राज्याची माहिती पोचवत होता तोही पकडला जातो. तो गुप्तहेर पकडला जातो. हे का पकडला जातो? कारण एका भाषेमुळं. आता एक छोटंसं आधुनिक उदाहरण तुम्हाला देतो आजच्या युगातलं. ही झाली एक काल्पनिक कथा जी मी तुमच्यासमोर मांडली. आपल्या भारतीयांना जर बाहेरच्या देशामध्ये नोकरी करायची असेल, उदाहरणार्थ जर इथल्या व्यक्तीला जर जपानमध्ये जाऊन नोकरी करायची असेल तर त्याला जापनीज भाषा येणे खूप गरजेचे आहे. ही जापनीज भाषा जर त्यांना नाही आली ना तर त्यांना तिथे नोकरी करणं, व्यवहार करणं हे खूपच अवघड जातं. का? कारण त्यांनी तिथलं भाषेवरती प्रभुत्व इतकं जमवून ठेवले की त्यांना जर कोणताही व्यवहार करायचा असेल, पत्रव्यवहार करायचा असेल इतर राष्ट्रांना, तर त्यांना ट्रान्सलेटर हा घेऊनच फिरावा लागतो. दक्षिण भारतामध्ये मराठी, जसं दक्षिण भारतामध्ये त्यांच्या भाषेसाठी ते लोक आग्रही असतात, तसंच महाराष्ट्रात मराठी भाषेसाठी प्रत्येक मराठी माणसाने आग्रही राहिलंच पाहिजे. ह्याच्यात कोणताही दुवा नसावा, ह्याच्यामध्ये कोणतीही कमीपणा नसावा. प्रत्येक माणसाने कुठल्याही दुकानात जाऊन कोणाशीही संपर्क साधताना पहिला मराठीतच बोललं पाहिजे आणि मराठीतच संवाद साधला पाहिजे. जर समोरच्याला येत नसेल तर नक्कीच तुम्ही त्यांच्याशी त्या भाषेत संवाद साधा, पण मॅक्झिमम तुम्ही जितकंही प्रयत्न कराल तेवढं मराठी भाषेतून बोलायचा प्रयत्न. मला देशाच्या बाहेरही जायचं आहे, पण माझ्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला मला सोबत घेऊनच जायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्की विचार करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब आणि कमेंट्स करायला नक्कीच विसरू नका. धन्यवाद.